नमस्कार सर्वांना. आजच्या आपल्या अजून एका व्लॉगमध्ये मी अमृता सगळ्यांचं वेलकम करते. सकाळी सकाळी देवपूजा करायला घेतली, कारण आमच्याकडे मागच्या 8-9 दिवसापासून देवपूजा झालेली नव्हती. तसं तर मी राहते गुजरातमध्ये आणि माझी फॅमिली आहे महाराष्ट्रात. तरी पण महाराष्ट्रात एका ताईंची डिलिव्हरी झाली असल्यामुळे मम्मींनी सांगितलं होते की आपल्याला विटाळ आहे, 8-7 दिवस काही देवपूजा करू नको. आणि ते तिकडं आम्ही इकडं शेजारी असतो तर गोष्ट वेगळी असते. तरीसुद्धा देवपूजा न करणं, विटाळ वगैरे पाळणं ही काही गोष्ट मला अजिबात पटत नाही, पण नाविलाजाने करावं लागतं. मोठ्यांनी सांगितलं तर ऐकावं लागतं. आणि याच्याशी तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. हां, जवळजवळ असतो, एकाच घरात असतं तर विटाळ पाळणं साहजिक आहे, पण एवढ्या लांब असून पण विटाळ पाळायचा हे काही मला अजिबात पटत नाही. पण नाविलाजाने मी हे पाळते आणि करते. म्हणून मग आज आमचा विटाळ वगैरे झालेला आहे, सगळा कालच झाला आहे तसा तर. म्हणून आज सगळी क्लिनिंग वगैरे करून मी देवपूजा करून घेतलेली आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळी थंडी गायब झाली आणि आता नुसता आभाळ येते, जसं वाटते पावसाळ्याचे आता बदाबदा पाऊस पडणार आहे. आणि सगळं वातावरण खराब झालेले, म्हणजे आजारी पडण्यासारखंच आहे सगळं. आणि आता बनवायचे मला तूप. मलाई साठलेली होती, चांगला भरला होता कुंडा, म्हणून तूप बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर सकाळच्या नाश्त्याला आम्ही शिरा बनवून खाल्ला, खूप दिवसांनी शिरा बनवलेला. आणि त्याच्यानंतर आता मला बनवायचं आहे फ्राईड राईस. दोघांना सुट्टी आहे आणि सुट्टी असली की मुलांना काहीतरी वेगळं आणि स्पेशल खायची इच्छा होते, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोघंच येते आणि दीदी थोडंसं खातात, मी पण थोडंच खाते. म्हणून मग दुपारच्या जेवणात बनवणार आहे फ्राईड राईस. पटकन तूप करून घेते. आणि मागच्या एका व्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं की मी तूप म्हणजे एकाच मलाईपासून तूप आणि पनीर दोन्ही काढते. तर पनीर पण काढायचे, तूप पण बनवायचे. आणि ते कसं काढायचं पनीर ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा काही रेसिपी चॅनल नाही आहे, त्याच्यामुळे मी व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी सांगत असते, म्हणजे जर काही टिप्स असतील किंवा रेसिपीज असतील. आणि आता मला लगेचच उठलं की तूप करत बसायला जमणार नाही, कारण मग स्वयंपाकाला उशीर होईल, म्हणजे मुलांना भूक लागेल. म्हणून मग हे करत करत ते पण करायचं ठरवले. म्हटलं तूप करेपर्यंत इकडे भाताच्या शिट्ट्या होतील आणि नंतर कुकर थंड होईल तर मला लगेचच फ्राईड राईस बनवता येईल, कारण दुपार होऊन गेलेली. देवघर आज एकदम स्वच्छ डीप क्लीन केलं, देव चांगले घासले धुतले, त्याच्यामुळे मला उशीर झाला थोडासा. आणि इकडं फ्राईड राईससाठी भाज्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. जेवढ्या घरात भाज्या तेवढ्या टाकून देते, सगळ्या चांगल्या वाटतात फ्राईड राईसमध्ये. जास्त भाज्या टाकल्या तर अजून चव पण छान लागते. कुकर थंड होईपर्यंत इकडं भाज्या पण चॉप करून रेडी ठेवलेल्या आहेत. कोबी चांगला धुवून घेतला, कापून नमक वगैरे टाकून. नाईलाजाने कोबी खातो, पण नाही वाटतं खायला, कोबी जास्त औषध असतात, त्याच्यामुळे कोबी जास्त करून मी खाणं टाळते. पण पावभाजीला किंवा अशा काही रेसिपी असतात तिथं कोबीची गरजच लागते, त्याच्यामुळं. म्हणून मग आता चला पटकन अगोदर भात करून घेते, नंतरच तूप करायला घेते, कारण मुलांना भूक लागलेली. झालं का मम्मा चालू आहे त्यांचं. म्हणून मग सगळ्यात आधी फ्राईड राईस बनवून घेते आणि त्याच्यानंतर आपण पनीर आणि तूप बनवूया. तर फ्राईड राईसचा जो मसाला असतो ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे यामध्ये हलकंसं थोडंसं नमक टाकायचं. फ्राईड राईसमध्ये नमक ऑलरेडी टाकलेलं असतं आणि भात शिजताना पण आपण थोडंसं नमक टाकतो, म्हणून भाज्यांमध्ये थोडंसंच टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. आणि इकडे बघा तूप पण घेतले मी करायला लगेचच. हे सकाळीच काढून ठेवलं होतं, पण थंडीच्या दिवसात ना ते लवकर निघत नाही. तेव्हा काय करायचं, थोडंसं कोमट पाणी करून याच्यामध्ये टाकायचं गरम पाण्याने. म्हणजे ते जेव्हा मलाई जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवर येते ना, रूम टेम्परेचरवर, तेव्हा ते पटकन निघतं. आणि हे ब्लेंडरने मला जास्त सोपं जातं करायला, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात खूप भांडे पण भरतात, सांडतं वगैरे, म्हणून मी ब्लेंडरनीच करते. आणि इकडे दोन्ही चालू आहे, सगळं फ्राईड राईस झाला, मुलांना काढून देते खायला आणि नंतर आपलं आपण तूप कंटिन्यू करू. आता मी तूप करून घेते. चला तर मग आता ब्लेंडरनीच तूप मी करते, मिक्सरच्या भांड्याने खूप भांडे वगैरे पडतात, सांडतात वगैरे, म्हणून मला आवडत नाही. तर हे ना वरती येत नाही, म्हणून याच्यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे मी, थंडी असल्यामुळं. तर बघा, दूध ना मला 3000चं पडतं, 1.5 लिटर रोजचं दूध घेते मी. त्याच्यामध्ये माझं तूप भरपूर होतं, महिन्यातून 2 वेळा होतं. आता माझं हे निघणारं लोणी बघून तुम्हाला अंदाज येईलच की किती तूप निघतं. महिन्यातून 2 वेळा तर निघतं. मग तुपाची पैसे मानस केले, दही खातो किंवा ताक बनवतो, ते सगळं खाऊन पिऊन एवढं तूप निघतं. आणि प्लस याच्यातून महिन्यातून 2 वेळा मी पनीरही बनवते. तर बघा, तेवढे सगळे पैसे मायनस केले तर मला दूध कितीचं पडतं. म्हणून दूध घ्यायचं, पण थोडं डोक्याने हे करायचं, त्याचा यूज करायचा. म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते. आता मी लोणी काढून घेतलेले, याच्यातून लोणी काढायचं आणि लोणी ना 4-5 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं, म्हणजे ना त्याच्यामध्ये दुधाचा अंश राहत नाही आणि मग तूप पण आंबूस वगैरे लागत नाही, फ्रेश राहतं.
राहतं आणि त्याच्यामध्ये बेरीसुद्धा अजिबात निघत नाही. सगळ्यात अगोदर लोणी काढून घेते बाजूला, नंतर लोणी व्यवस्थित 3-4 पाण्याने धुवून ठेवणार आहे मी तूप काढायला. आणि हे जे आहे ना याच्यामध्ये राहिलेलं, तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करते की मी याच्यामध्ये ना दही टाकलेलं नाही आहे, म्हणजे विरजण टाकलेलं नाही. विरजण न टाकता आपण पनीर बनवू शकतो. विरजण टाकलं तर त्याचं पनीर होत नाही, ते आपल्याला ताक म्हणून खावं लागतं. बरेच जण ते जास्त दिवसाचं असतं म्हणून ताक पण खात नाही, तर जे म्हणजे ताक खात नाही ना त्यांनी तर हे पनीरच करायला पाहिजे. तर बघा आता मी याच्यातलं लोणी काढून घेतलेले आणि जे राहिलेलं त्यात दूध आहे ना, ते दूध नाही म्हणता येणार आपल्याला, वेस्टेजच म्हणू शकतो आपण याला, ते मी परत गॅसवरती ठेवलेले. आता त्याला आपण हलवायचे, तर त्याच्यापासून आपल्याला पनीर बनवायचे. बघा म्हणजे हे आता दूध जे आहे ना त्याच्यातलं राहिलेलं वेस्टेज ते गॅसवर ठेवायचं, त्याला चांगलं उकळून द्यायचं. आणि इकडं दुसऱ्या बाजूला मी लोणीसुद्धा ठेवलेले कढायला. त्याला उकळी आली का आपल्याला काय करायचं बघायचं, ते फुटतंय का नाही. फुटलं तर त्याच्यात अर्ध लिंबू टाकायचं आणि परत हलवायचं. तरी नाही फुटलं तर अजून थोडंसं लिंबू टाकायचं. जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत उकळत्या ह्या वेस्टेजमध्ये आपल्याला लिंबू टाकून घ्यायचे. बघा लगेचच ते फुटून जातं. ते फुटलं की थोडंसं हलवायचं आणि मग गॅस बंद करून द्यायचा. आणि असं पण आपण दुधाला फोडूनच पनीर बनवत असतो, तर मग दूध कशाला घालवायचं 2-3 लिटर ना, त्याच्यापेक्षा असंच करून घ्यायचं. नंतर मी पुरणाच्या चाळणी ते गाळून घेते, म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं खाली पडतं आणि ते जे पनीर बनवतो ना आपण ते वरती राहतं, फुटलेलं दूध वरती राहतं. आणि त्याच्यातले लिंबाचे पडलेल्या बिया वगैरे आत्ताच काढून घ्यायच्या, कारण आपल्याला हे नंतर सेट करायला ठेवायचे. तर याच्यातल्या बिया वगैरे मी काढून घेतल्या आणि पडलेल्या चुकून पडतातच किती प्रयत्न केला तरी. नंतर याच्यातलं पाणी चांगलं नितळवून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर एखादं फ्लॅट ताट घ्यायचं, म्हणजे झाकण असताना पातेल्यावरती ठेवायचं त्या टाईपचं झाकण घेऊन घ्यायचं, त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि त्याच्यावरती दुसरं ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं. तर मी याच्यावरती माझा दगडी पोळपाट आहे एक, वापरात नाही आहे, तो ठेवलेला आहे वजनासाठी, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जातं. आणि 2-2.5 तासानंतर या वड्या कट करून घ्यायच्या. व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करते, कारण नंतर काल शूटच केलं नाही. अशा प्रकारे पनीर बनवून रेडी आहे. तुम्हाला ही आयडिया आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पनीर बघा किती छान झालेले. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.